आज जागर स्त्री शक्तीचा हा आमच्या श्रावण महिन्यातील महिन्याचा हा सौभाग्याचा जो मान असतो तो या ठिकाणी आज आमच्या अंबरनाथ महिला आघाडीच्या माध्यमातून आज साजरा झाला। अनेक ग्रुपने या ठिकाणी भाग घेतला होता। आपापल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून वेगवेगळे संदेश पर्यावरणाचे असतील, स्त्रीभ्रूणात्याचा असेल किंवा महिलांवर होणारे अत्याचार हे संदेश देऊन एक अवेअरनेसचं कामही त्या महिलांनी केलेलं आहे। आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली चालू आहे ते जवळजवळ सर्वच महिलांना त्यांचा लाभ मिळालेला या ठिकाणी आलेल्या। ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनाही फॉर्म भरण्याचे आम्ही आवाहन केलेलं आहे। तरी आजचा हा एक सुंदर महिलांसाठी कार्यक्रम ज्या महिलांसाठी ज्या आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याची माहितीही देण्यात आली आणि सर्वच महिलांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार मानले की आम्हाला पुन्हा एकदा असेच मुख्यमंत्री लाभावे आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन सर्वांनी या ठिकाणी महिलांनी दिलेलं आहे। आज सातत्याने म्हणजे गेले अनेक वर्ष हा जागर श्री शक्तीचा आणि मंगळागौरीचा कार्यक्रम डॉक्टर बालाजी किनीकर आमदार आणि अंबरनाथ शहराच्या वतीने ते साजरा केला जातो। आणि आज आपण बघितलं असेल की अंबरनाथ शहरातील अनेक महिला अनेक मंगळागौरीच्या ग्रुपनी ते सादरीकरण केलं आणि त्या सादरीकरण करत असताना एक समाजाला सामाजिक संदेशही त्या देत गेल्या। मग पर्यावरणाचा संदेश असू द्या, स्त्रीभ्रूण असू द्या, असे अनेक सामाजिक संदेश त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून दिले गेले। आणि आपण बघितलं असेल की उत्स्फूर्तपणे अंबरनाथ शहरातील आता जर आपण हा रोटरी क्लबचा हॉल बघितला तर असंख्य महिला बाहेर उभ्या होत्या। आता बघा 10 वाजत आले तरी महिला अजून थांबलेल्या आहेत। त्याबरोबर त्यांना जे सौभाग्याचं लेणं वाण तोही दिलेला आहे। म्हणजे त्यासाठी महिला आपल्या सौभाग्याचं लेणं लुटण्यासाठी सुद्धा इथे असंख्य महिला उपस्थित झाल्या। आपण बघितलं की अंबरनाथ शहरामध्ये डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचा अंबरनाथ शहरातील जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून आणि सगळ्यात जास्त महिलांना त्याचा लाभ झालेला आहे। जवळजवळ आता आपण बघितलं मगाशी आम्ही महिलांना विचारलं तर किती महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीणचे पैसे मिळते, जवळजवळ 50,000च्या पुढे महिलांना अंबरनाथ शहरातील याचा लाभ मिळालेला आहे। आणि अजूनही आमदार साहेबांच्या कार्यालयात जाऊन महिला फॉर्म भरत आहे, कारण अजून 1 महिना मुख्यमंत्री साहेबांनी वाढवलेला आहे त्या फॉर्म भरण्याचा। त्यामुळे अनेक जेवढ्या महिला राहिल्या असतील तेवढाही त्याचा लाभ घेत आहेत। आणि आपण जर बघितलं अंबरनाथ शहराच्या खासदारांच्या माध्यमातून असू द्या, आमदार साहेबांच्या माध्यमातून अंबरनाथ शहराचा विकास हा सगळ्या जनतेच्या डोळ्यासमोर आहे। आणि त्या विकासाची साथ म्हणून येत्या विधानसभेला पुन्हा एकदा अंबरनाथ शहरावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा चौथ्यांदा बालाजी किनीकर साहेब हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।